So yesterday we have seen about understanding the harmony. That is the unit number 2 we have started. जे आता काल नव्हते त्यांनी बघून घ्या. अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन द ह्युमन बिंग अँड द हार्मोनी इन माय सेल्फ. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेंटिमेंट आय अँड द मटेरियल. ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे? को एक्झिस्टन्स ऑफ आय अँड द मटेरियल दॅट इज नथिंग बट बॉडी. अंडरस्टँडिंग द नीड्स काय आहेत सेल्फचे, म्हणजेच आयचे काय नीड्स आहेत आणि बॉडीचे नीड्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. नंतर अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय कसं फंक्शन करत आहे? ॲज बिंग अ डोर, सीर अँड एन्जॉयर. ओके, करता, एन्जॉयर. अंडरस्टँडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲक्टिव्हिटी ऑफ आय अँड हार्मोनी इन आय. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ॲक्टिव्हिटीज काय आहेत आयच्या, आणि हार्मोनी कसं करतो आहे तो आयमध्ये ते बघायचं आपल्याला. आणि अंडरस्टँडिंग द हार्मोनी ऑफ आय विथ अ बॉडी, त्यामध्ये आपल्याला संयम कसा राखायचा आहे, स्वास्थ्य कसं राखायचं आहे, करेक्ट अप्रायझल ऑफ फिजिकल नीड्स, मिनिंग ऑफ प्रॉस्पेरिटी इन डिटेल ते आपण बघणार आहे. आणि प्रोग्राम टू एन्श्युअर संयम अँड स्वस्थ, त्यामध्ये त्यातला एक आपण पार्ट बघणार आहे. त्यातला जो पार्ट आहे तो आहे पहिला अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेंटिमेंट आय अँड द मटेरियल बॉडी, आणि अंडरस्टँडिंग द नीड ऑफ सेल्फ अँड बॉडी. ते आपण हा 2 पार्ट आपल्याला आज बघायचे आहेत. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपण काय काय बघणार आहे यावेळेस. इंट्रोडक्शन आहे, अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, अंडरस्टँडिंग द नीड ऑफ सेल्फ अँड बॉडी, अंडरस्टँडिंग द ॲक्टिव्हिटी इन द सेल्फ अँड ॲक्टिव्हिटी इन द बॉडी. ॲक्टिव्हिटी आणि नीड्स या सेल्फच्या आणि बॉडीच्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. अंडरस्टँडिंग द सेल्फ आय ॲज अ कॉन्शियस एंटिटी, बॉडी ॲज अ मटेरियल बॉडी, अँड अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. त्यातले किती बिट्स होतात ते आपण बघूया. मग पहिलं, जो काही ह्युमन बिंग आहे इज मोर दॅन जस्ट अ बॉडी. व्हॉट इज इट सेइंग? ह्युमन बिंग इज मोर दॅन जस्ट अ बॉडी, म्हणजेच काय आहे, नुसती बॉडी नाही आहे, की काय आहे, ही इज को एक्झिस्टन्स ऑफ बोथ सेल्फ अँड बॉडी. ह्युमन बिंग ही इज नॉट अलोन बट वॉट ही इज को एक्झिस्टन्स म्हणजे त्यामध्ये कुठले कुठले पार्ट येत आहेत, दॅट इज नथिंग बट सेल्फलाच आपण करून काय म्हणू शकतो आहे, जीवन, किंवा काय म्हणू शकतो, आय म्हणू शकतो, किंवा अलाइवनेस. आपला आतला जो जीव असतो आहे त्याला आपण म्हणतो आहे आय, किंवा सेल्फ, किंवा जीवन, किंवा अलाइवनेस. आणि दुसरं काय आहे, दॅट इज नथिंग बट बॉडी. सो ह्युमन बिंग ही इज अ को एक्झिस्टन्स ऑफ वॉट, दॅट इज सेल्फ अँड बॉडी. Now what is happening in this? He is a coexistence of self and body. So there is always an exchange of information. Continuous information हे दोघांमध्ये काय होती आहे, एक्सचेंज होती आहे बिटवीन द टू. सो अँड देअरफॉर बॉडी ॲक्ट, बॉडी काय होती आहे, ॲक्टिंग करते आहे, किंवा बॉडी काम करते आहे अकॉर्डिंग टू द सजेशन गिवन बाय आवर सेल्फ. बॉडी कशी काम करते आहे किंवा काय जे ॲक्ट करते आहे अकॉर्डिंग टू वॉट, सजेशन गिवन बाय आवर सेल्फ, दॅट इज नथिंग बट आय. जे काय सजेशन आय देत आहे त्याप्रमाणे बॉडी काय होणार आहे, ॲक्टिव्हिटी करणार आहे, बॉडी ॲक्ट करणार आहे. सो दिस इज अबाउट द ह्युमन बिंग. नाव diagrammatically I have drawn here human being, it is coexistence, he is the coexistence of what, both. What is that both? First is nothing but physical body, आणि दुसरं काय आहे, जीवन, किंवा आय, किंवा सेल्फ, आणि त्यालाच म्हणतो आपण अलाइवनेस, जीव आपला. ओके, so physical body and aliveness. So all human feelings of happiness, sorrow, pain, excitement are all experienced by what, that is nothing but I and not by body. जे काय आपले हॅपीनेस आहे, सॉरो आहे, पेन, ज्या काही ह्युमन फिलिंग्स आहेत ते कोण एक्सपिरियन्स करत आहे, आपला आतला जो जीव आहे तो एक्सपिरियन्स करतो आहे, अँड नॉट द बॉडी. दिस इज अबाउट जस्ट इंट्रोडक्शन वॉज देअर, म्हणजे बॉडी आणि ह्युमनचं काय आहे, ह्युमन जी
ह्युमन बिंग म्हणजे नक्की काय आहे? को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? दॅट इज आय अँड बॉडी. आणि नंतर मग काय म्हणू शकतो आपण, ज्या काय आपल्या फिलिंग्स असतील, सॉरो, ते कोण एक्सपिरियन्स करत आहे? ओनली बाय व्हॉट? आय अँड नॉट द बॉडी. मग आता आपण नीड्स बघणार आहेत. बाबा नीड्स काय आहेत? आईच्या गरज काय आहे? किंवा बॉडीच्या गरजा काय आहेत? आईच्या गरजा काय आहेत आणि बॉडीच्या गरजा काय आहेत? तर मग नीड ऑफ आय इज नथिंग बट व्हॉट? आय कॅपॅसिटी नीड. व्हॉट इज द नीड? गरज काय, गरजा काय आहेत आईच्या? की त्याला काय पाहिजे आहे? हॅपीनेस पाहिजे आहे. दॅट इज नथिंग बट सुख. अँड वाईल द नीड ऑफ बॉडी इज, बॉडीला काय पाहिजे आहे? दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी. अँड द फिजिकल फॅसिलिटीला आपण मराठीत काय म्हणतो आहे? दॅट इज नथिंग बट सुविधा. 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 ओके. सो ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे? दोन पार्टमध्ये आहे. वन इज नथिंग बट बॉडी अँड द सेकंड इज नथिंग बट सेल्फ, आय ऑर इनर. बट बॉडीच्या रिक्वायरमेंट्स, बॉडीच्या नीड्स काय आहेत? दॅट इज नथिंग बट सुविधा, दॅट इज फिजिकल फॅसिलिटी. अँड द inner, that is I or self, it is nothing but it is called as the happiness, or happiness is nothing but sukh. So this is about your diagrammatical representation of need of I. What are the need of I and body? So you can draw this if you have now time. हे तुम्ही लिहू शकता आहे. Human being is more than just a body. He is a coexistence of both self, in bracket I, which is a unit second. So try to write points, because now the lecture, it is not about 40 minutes or 30 minutes. So it is of 1 hour. So you have time to write down the bits, so that while writing it will cover, or you can understand what you are writing. आणि थोडंफार तरी तुम्हाला रायटअप केल्यानंतर नुसतं स्लाईड बघून चालणार नाही. आता थोडंफार नुसतं बघितलं आणि तुम्ही लिहून स्वतःहून काढलं तर तुम्हाला लक्षात येईल आपण काय लिहितोय आणि काय आपल्याला स्लाईडमध्ये आहे. Human being is more than just a body. He is a coexistence of both self, in bracket I slash G1 bracket close, and the body. Next, there is an exchange of information between the two. Our body acts according to the suggestion given by our self. Our body acts according to the suggestion given by our self. Now you can draw this classification, that is diagram. Human being coexistence करता है physical body, and second aliveness G1 I self. All the human feelings of happiness, sorrow, pain, all the human feelings of happiness, sorrow, pain, excitement, etc. are experienced by I and not by body. Next point, the need of I and body. Give the heading, need of I and body. The need of I is happiness, that is sukh, while the need of body is physical facility, suvidha. You can draw this for needs diagram. Human being दोन arrow दाखवा, body and inner bracket मध्ये I,
बॉडी ह्यामध्ये लिहा त्याच्या नीड्स काय आहेत, सुविधा, आणि सेल्फच्या, आयच्या किंवा इनरच्या नीड्स काय आहेत, सुख. सुख म्हणजेच आपल्याला ज्या कामातून काय आहे, हॅपीनेस मिळत आहे. द स्टेट ऑफ लाइकिंग इज नथिंग बट हॅपीनेस और सुख. सो आफ्टर दिस, understanding the need of understanding the need. Okay, now of I and body, what are the needs of body? आता आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. फिजिकल फॅसिलिटी आणि हॅपीनेस कशामधनं मिळतं आहे. त्यासाठी आपल्याला एक टेबल आहे, हा मी टेबल आता एक्सप्लेन करणार आहे. हा जो आहे अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, हा टेबल आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो पार्ट येतो आहे तो काय आहे, नीड्स. मग नीड्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण मी सांगतो आहे. तर नीड्स आर व्हॉट, फर्स्ट इज व्हॉट, आयच्या नीड्स काय आहेत, हॅपीनेस आहे. आणि बॉडीच्या नीड्स काय आहेत, फिजिकल फॅसिलिटीज आहेत. ओके, मग हा जो हॅपीनेस आहे, आयचे नीड्स जे हॅपीनेस आहे किंवा सुख आहे, ते आपल्याला कशामधनं मिळतं आहे, जर आपल्याला ट्रस्ट आणि रिस्पेक्ट फॅमिली मेंबरमध्ये किंवा सोसायटीमध्ये रिस्पेक्ट असेल, ट्रस्ट असेल, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असेल, ट्रस्ट असेल, तर त्या रिलेशनमध्ये आपल्याला काय मिळतं आहे, हॅपीनेस मिळतं आहे. ओके, मग आपल्याला बॉडीच्या ज्या नीड्स आहेत त्या काय आहे, फिजिकल फॅसिलिटी. मग त्या कुठल्या कुठल्या आहेत, फूड फॉर नरिशमेंट, नंतर क्लोथ फॉर वॉट, शेल्टर, आणि दुसरं काय अजून, फूड, क्लोथिंग अँड that is nothing but clothing for what, that is nothing but protection of body, and shelter, that is nothing but house for shelter. So these are nothing but what you can say, physical facility you can get through what, food, clothing and house. सो हे दोन एक्सप्लेन केलेलं आहे या स्लाइडमध्ये. हो का, अंडरस्टँडिंग द नीड ॲज अ को. मग ह्युमन बॉडी रिक्वायर फूड फॉर नरिशमेंट, कायसाठी लागतं आहे, नरिशमेंटसाठी. क्लोथ फॉर वॉट, प्रोटेक्शन. हाऊस फॉर शेल्टर. मग हे जे सगळे आहेत, फूड, क्लोथ आणि हाऊस, ह्याला काय म्हणतो आपण, दिस आर नथिंग बट दे आर कॉल्ड ॲज फिजिकल फॅसिलिटी, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सुविधा. ओके, हा झाला तुमचा पहिलं बॉडीच्या नीड्स. नंतर आय, द नीड ऑफ आय, दॅट इज नथिंग बट सेल्फ इज लिव्हिंग इन द स्टेट ऑफ कॉन्शियस हॅपीनेस. कुठल्या स्टेटमध्ये आवडतं त्याला राहायला, इन द स्टेट ऑफ वॉट, कॉन्शियस हॅपीनेस और कंटिन्युअस हॅपीनेस यू कॅन से, अँड दॅट इज नथिंग बट सुख. And this feeling of what, happiness or the state of liking, you can achieve by what, that is nothing but if you have respect, trust in relationship with society, it will give what, happiness. It will give what, happiness. Clear with these 2 point. तुमच्या फिजिकल फॅसिलिटीज नीड्स काय आहेत, आयच्या आणि बॉडीच्या, आणि ते तुम्ही कसं आहे का नाही, तुम्हाला कुठनं मिळत आहेत, हे झालं तुमचे पॉईंट्स. नंतर आता थर्ड पॉईंट जर टेबलमध्ये बघितला, इन क्वांटिटी द नीड्स आर व्हॉट, क्वालिटेटिव्ह, आणि बॉडीच्या नीड्स कशा आहेत, क्वांटिटेटिव्ह. मग आता ते एक्सप्लेन करते आहे. हे बघा, हॅपीनेस, हॅपीनेस कशाच्या नीड्स आहेत, हे हॅपीनेस कशाची नीड आहे, आय आय, दॅट इज सेल्फ. हॅपीनेस दॅट इज नथिंग बट सेल्फच्या नीड जे आहे ते क्वालिटेटिव्ह आहे. वेअर ॲज फिजिकल फॅसिलिटीज, दॅट इज सुविधा, ह्या काय आहे, क्वांटिटेटिव्ह आहेत. का क्वालिटेटिव्ह आहे, कारण की जर तुम्ही बघितलं, हॅपीनेस आपल्याला कशातनं मिळतं आहे, रिस्पेक्ट असेल, ट्रस्ट असेल रिलेशनशिपमध्ये. मग ह्या क्वालिटेटिव्ह आहेत, आपण ते मेजर करू शकत नाही क्वांटिटीमध्ये. ओके, सो इट इज विच, क्वालिटेटिव्ह. वेअर ॲज फिजिकल फॅसिलिटी जे आहे, फूड, फूड तुम्ही घेऊ शकता आहे, किती लागतं तुम्हाला फूड किंवा भाजी, व्हेजिटेबल्स जे काय आहे ते किती लागतं आहे ते तुम्ही मेजर करू शकता. क्लोथ किती मीटरमध्ये लागणार आहे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये, ड्रेस घालता आहे तुम्ही, जे काय तुम्ही हे करता आहे तुम्हाला माहिती आहे ते क्लोथ किती मीटरमध्ये लागतं आहे, एक्सेलमध्ये लागतं आहे, साईज माहिती आहे तुम्हाला. हाऊस स्क्वेअर फीटमध्ये किती आहे काय तुम्हाला लागते, जो हे करण्यासाठी, राहण्यासाठी. मग हे तुम्ही मेजर करू शकता.
ओके. सो फिजिकल फॅसिलिटी इज व्हॉट क्वांटिटेटिव्ह. अजून बनवू शकता की रिस्पेक्ट, ट्रस्ट किंवा हॅपीनेस हे तुम्हाला दिसतंय का? नाही. ओके. आहे रिस्पेक्ट, तर किती आहे, दिसतोय का तुम्हाला रिस्पेक्ट किंवा किती प्रमाणात आहे ते दिसत नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो आहे दिस आर व्हॉट क्वालिटेटिव्ह, वेअर एज फिजिकल फॅसिलिटी यू कॅन touch it, you can see it, so it is nothing but you can measure it, so it is nothing but quantitative. मग इथेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वन कॅनॉट से दॅट वन नीड 3 kg ऑफ ट्रस्ट और 3 मीटर ऑफ रिस्पेक्ट, बट वन डज क्वांटिफाय द फूड. फूड तुम्ही मेजर करू शकता 3 kg. क्लोथ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, क्लोथ आणि किंवा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जे असेल, क्लोथ जर असेल तर 3 मीटर ऑफ रिस्पेक्ट, किंवा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहे, तुम्हाला जर कुठलंही काम करायचं असेल, तुम्ही कुठल्या एका ट्रान्सपोर्ट यूज केलेला आहे, कुठलं तुम्ही व्हेकल यूज केलेलं आहे, मग ते किती किलोमीटर ते तुम्ही मेजर करू शकता. सो दिस इज नथिंग बट what you can say about this. Happiness is qualitative, whereas physical facility is nothing but quantitative. This is about the 3 points we have discussed. First, आयच्या हे काय आहेत, नीड्स काय आहेत, आणि नंतर त्या कशातनं मिळत आहेत, आणि क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे नीड्स इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. नंतर नीड्स ऑफ हॅपीनेस इज व्हॉट कंटिन्युअस. Needs of happiness is what continuous, whereas need for physical facility is intermittent, that is temporary, you can say. एक्झाम्पल, नीड ऑफ रिस्पेक्ट इज कंटिन्युअस, नीड फॉर फूड इज टेम्पररी. आता जे फूड जे आहे तुम्ही ठरवलेलंच आहेत की तुम्ही दिवसभर खाताच आहे का नुसतं, असं आहे का दिवसभर खाता आहे तुम्ही? बाबा तुमचं ठरलेलं टाइम टेबल आहे की बाबा सकाळी नाश्ता केला, दुपारी लंच केलं, नंतर संध्याकाळी पुन्हा 4 वाजता खाणं, आणि काय आहे रात्रीचा डिनर करणे. म्हणजे फूडची जी रिक्वायरमेंट आहे टेम्पररी आहे, की कंटिन्युअस नाही आहे. कारण नीड ऑफ रिस्पेक्ट, तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला काय आहे, वाटतं की आपल्याला रिस्पेक्ट मिळावा, काय आहे आदर मिळाला, ट्रस्ट मिळाला. बट नीड ऑफ रिस्पेक्ट इज व्हॉट कंटिन्युअस. नीड ऑफ रिस्पेक्ट इज व्हॉट कंटिन्युअस. नंतर हे झालं 5वा पॉईंट. नीड्स ऑफ हॅपीनेस आहे, ज्या आईच्या किंवा हॅपीनेस आहे किंवा आईच्या जे नीड्स आहेत त्या कशा असतात, कंटिन्युअस असतील. वेअर एज फिजिकल फॅसिलिटीज दॅट इज बॉडीच्या, त्या काय आहेत, टेम्पररी आहेत. नंतर नेक्स्ट पॉईंट, हॅपीनेस इज एन्श्योर्ड बाय व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग असेल, तुम्हाला रिस्पेक्ट फिलिंगमध्ये किंवा म्हणू शकतो आपण रिलेशनशिपमध्ये, विथ फॅमिली ॲज वेल ॲज सोसायटी, आणि राईट फिलिंगही असेल, तर तुम्हाला त्यामधनं हॅपीनेस हा एन्श्युअर मिळणारच आहे. हॅपीनेस इज एन्श्युअर बाय व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. बट वाईल फिजिकल फॅसिलिटी, सुविधा, इज एन्श्युअर्ड बाय व्हॉट, ॲप्रोप्रिएट फिजिकल केमिकल थिंग्स. तुम्ही ॲप्रोप्रिएट तुमच्या ज्या फिजिकल फॅसिलिटीज तुम्हाला लागत आहेत, किती प्रमाणात लागत आहेत, कुठं कुठं यूज करायच्या आहेत, कसं यूज करायचं आहे, फिजिओकेमिकल थिंग्स ज्या तुम्हाला लागत आहेत तुमचं काम कुठलंही करण्यासाठी. E44. So this is nothing but what, ensured by what, अप्रोशिएट फिजिकल. मग त्यात पण राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. तुम्ही फिजिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कशा तुम्ही वापरतायत, किती प्रमाणात वापरतायत, कुठं प्रमाणात वापरतायत. ओके. So here right understanding and here right feeling is required, but here right understanding in use of what, physical facilities. Next, but only having physical facilities, जर फिजिकल फॅसिलिटीज फक्त असतील तर इट विल एन्श्योर द फुलफिलमेंट ऑफ वॉट, नीड ऑफ बॉडी. जर आपल्याकडे भरपूर प्रमाणात फिजिकल फॅसिलिटीज आहेत, मग ते काय फुलफिल करता आहेत, ओनली नीड्स ऑफ बॉडी, बट इट डज नॉट फुलफिल द नीड्स ऑफ आय. जर फिजिकल फॅसिलिटीज असतील तर त्या फक्त नीड्स ऑफ बॉडीच्याच रिक्वायरमेंट पूर्ण करणार आहेत, बट इट डज नॉट फुलफिल द नीड ऑफ वॉट, आय. देअरफॉर फॉर एव्हरी ह्युमन बीइंग वी हॅव टू फुलफिल बोथ द नीड्स ऑफ वॉट, बोथ म्हणजे कोण, आयच्या पण नीड्स आपल्याला फुलफिल करायच्या असतील आणि बॉडीच्या पण नीड्स आपल्याला फुलफिल करायच्या आहेत, तरच मग आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे.
So for every human being, we need to fulfill needs of both, that is nothing but I and body. I, that is happiness, and body, that is nothing but physical facility, that is suvidha. Okay with this? So you can write understanding the needs of, give the heading and write down this point. एक्सप्लेनेशन आहे त्या टेबलचं, त्या टेबलचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं आहे. को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. पहिला पॉइंट लिहा. ह्युमन बॉडी रिक्वायर फूड फॉर नरिशमेंट, कॉमा, क्लोथ फॉर प्रोटेक्शन, हाऊस फॉर शेल्टर. These are called physical facilities. तुमच्या हाताखालीन जाऊ दे हे, नुसतं स्लाइड बघून बसू नका. हाताखालीन गेलं की तुम्हाला लक्षात येईल आपण काय शिकलेलो आहोत आजच्या लेक्चरला. Human body require food for nourishment, clothes for protection, house for shelter. These are called physical facility, that is suvidha. Second point, the need of I is living in the state of happiness, सुख, कॉन्शियस हॅपीनेस किंवा कंटिन्युअस हॅपीनेस, सुख. The feeling like respect, trust gives happiness. Gives happiness. Third, happiness, that is sukh, is qualitative, whereas physical facility, that is suvidha, is quantitative. You can write example also. One cannot say that one needs 3 kg of trust or 3 meter of respect. त्याच्या पुढेच लिहू शकता. But one does quantify the food, comma, clothes, comma, means of transport. तुम्ही मेजर करू शकता. क्वांटिफाय म्हणजे काय, मेजर करू शकता आहे. नेक्स्ट, टेबलचा नेक्स्ट पॉइंट आहे हॅपीनेस. द नीड फॉर हॅपीनेस इज कंटिन्युअस, कॉमा, नीड फॉर फिजिकल फॅसिलिटी इज इंटरमिटेंट. इंटरमिटेंट म्हणजे त्याचा अर्थ टेम्पररी आहे. एक्झाम्पल, नीड ऑफ रिस्पेक्ट इज कंटिन्युअस and need for food is temporary. Next, happiness, that is sukh, is ensured by right understanding and right feeling, while physical facility, suvidha, is ensured by appropriate physiochemical things. Having physical facilities ensure the fulfillment of needs of body. Having physical facility ensure the fulfillment of need of body.
need of body, but it does not fulfill the need of I. Hence, 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 for every human being, for every human being, for every human being, we need to fulfill the need of both. We need to fulfill. We need to fulfill the need of both I, happiness, and body, physical facility. लेक्चर चालू आहे. हम्म? 12. Now you can draw this table. Very important, this table is there. Understanding myself as a coexistence of मॅम self. हा, मागची स्लाइड घ्या ना जरा. मागची येऊ का? हा. Hence, for every human being, we need to fulfill the needs of both. First, I equal to happiness, sukh, and second, body, then needs physical facility, body equal to physical facility, that is suvidha. Okay, बदलू का slide? Yes, ma'am. Okay, so this is an again important table, so you can draw it. आय आणि बॉडीमध्ये आपण कसं डिफरन्शिएट करणार आहे, नीड, ॲक्टिव्हिटी आणि टाईप. अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स, गिव्ह द हेडिंग अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. 4 कॉलम करू शकता आणि नीड्सच्या अंडर पुन्हा 4 रोज करायचे आहेत, ॲक्टिव्हिटीच्या अंडर 2 रोज आणि टाईपच्या अंडर 1 रो. महत्त्वाचा पार्ट आहे हा नीड्स. आणि हा तुमचं इथं हे इथे अजून एक कॉलम ॲड करा नीड्स नंतर. नीड्स आर, आयच्या काय आहेत, बॉडीच्या काय आहेत. इन टाइम्स, नीड्स आर व्हॉट, हॅपीनेस अँड फिजिकल फॅसिलिटी. हॅपीनेस आपल्याला ट्रस्टमधनं मिळतं आहे, रिस्पेक्टमधनं मिळतं आहे. फिजिकल फॅसिलिटी फूड, क्लोथिंग आणि हाऊस आपण लिहू शकतो. क्वांटिटीमध्ये जर नीड्स आपल्याला बघायचं असतील तर आयच्या ज्या नीड्स आहेत त्या क्वालिटेटिव्ह आहेत आणि बॉडीच्या नीड्स काय आहेत, क्वांटिटेटिव्ह. मग ह्या ज्या नीड्स आहेत हॅपीनेस आणि फिजिकल फॅसिलिटी त्या आपण कशा पूर्ण करणार आहे, कशा फुलफिल करणार आहे. फुलफिल म्हणजे पूर्ण करणार आहे, कशा मिळवणार आहेत. नीड्स आर फुलफिल बाय व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. मग इथं बॉडीच्या कशा आहेत, फिजिओकेमिकल थिंग्स म्हणजेच त्या फूड, क्लोथिंग आणि हाऊस आलेले आहेत. तिथं पण राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. फूड, क्लोथिंग किंवा फिजिओकेमिकल थिंग्स मागच्या स्लाइडमध्ये लिहिलेलं होतं. आता हा पहिला पार्ट आपला झालेला आहे बघा आत्ताशी. नीड्स कुठल्या आहेत, क्वांटिटीमध्ये काय आहेत आणि कशा फुलफिल केलेल्या आहेत. आता ॲक्टिव्हिटीज सेकंड रोमध्ये तुम्ही लिहू शकता नीड नंतर ॲक्टिव्हिटीज. मग ॲक्टिव्हिटी कशा असायला पाहिजे, काय काय आहेत आयच्या आणि बॉडीच्या काय आहेत.
ॲक्टिव्हिटीज आयच्या आहेत इमॅजिनिंग, थिंकिंग, ड्रीमिंग. आणि बॉडीची ॲक्टिव्हिटी काय आहे? हार्टबीट, डायजेशन, ब्रीदिंग. मग जेव्हा इमॅजिनिंग होत आहे, थिंकिंग होत आहे, ड्रीमिंग होत आहे, त्यावेळी प्रोसेसेस कुठल्या कुठल्या होत असत आहेत? कुठल्याही ॲक्टिव्हिटी करताना आपण जेव्हा इमॅजिन करतो, थिंकिंग करतो, ड्रीमिंग करतो आपलं सेल्फ किंवा आय, त्यावेळेस प्रोसेसेस काय काय होतात ते लिहिलेलं आहे. नोविंग, ॲज्युमिंग, रिकग्नायझिंग अँड फुलफिलिंग या 4 प्रोसेस असतात आयमध्ये, जेव्हा ते इमॅजिन करतं, थिंकिंग करतं, ड्रीमिंग करतं. आणि बॉडी जेव्हा हार्टबीट किंवा डायजेशन किंवा ब्रीथिंग करतं तेव्हा 2 प्रोसेसेस असतात, रिकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. हे पण मी सांगणार आहे. नंतर टाईप, इट इज अ टाईप ऑफ. हे जे आयचं नीड्स आहेत ते कुठल्या टाईपमध्ये आहे? जे आयच्या नीड्स आहेत, हॅपीनेस किंवा ट्रस्ट आणि रिस्पेक्ट, जे क्वालिटेटिव्ह आहे ते आपल्याला काय आहे, दिसत नाही आहे किंवा आपण मेजर करू शकत नाही आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतात? कॉन्शियस किंवा त्याला नॉन मटेरियल म्हणतात. त्यालाच काय आहे? नॉन मटेरियल, कॉन्शियस और नॉन मटेरियल. आणि बॉडीच्या ज्या आहेत त्या दिसत आहेत, आपण यूज केलूया, आपण टच करू शकतो, मेजर करू शकतो. सो दे आर नथिंग बट दे आर व्हॉट? मटेरियल, मटेरियलिस्टिक किंवा मटेरियल. त्यालाच आपण फिजिओकेमिकल म्हणू शकतो. आता ह्या जो ऍक्टिव्हिटी आणि हे आहे ते आपण आता एक्सप्लेन करणार आहे. झाले का ही डायग्राम? नो मॅम. No, ma'am. डायग्राम हे करून घ्या, आम्हाला पुढे जाता येईल. झाले का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. नो मॅम, 2 मिनिट. ओके. या जी ऍक्टिव्हिटी आहे, झाले मॅम. बट ह्या जे ऍक्टिव्हिटी आहे दॅट इज हार्टबीट किंवा डायजेशन किंवा ब्रीथिंगचे जे बॉडीच्या मध्ये आहेत, त्यामध्ये एक पार्ट येतो आहे की हार्टबीट जे आहे ते काय करू शकतो आपण? कंट्रोल करू शकतो. जेव्हा आपण प्राणायाम करतो बघा, तेव्हा इनहेल एक्झेल करतो, तेव्हा आपण काय करतो? सॉरी, हार्टबीट म्हणते, आपलं ब्रीथिंग जे आहे ते आपण काय करू शकतो आहे? कंट्रोल करू शकतो. ब्रीथिंग आपण म्हणतो आहे इनहेल एक्झेल, तेव्हा आपण श्वास रोखतो आहे आणि पुन्हा श्वास सोडतो आहे. मग त्यावेळेस हा जो पार्ट येतो आहे बॉडीमधल्या ॲक्टिव्हिटीमध्ये, ब्रीथिंग यू कॅन कंट्रोल, बट अदर थिंग्स, हार्टबीट, डायजेशन्स, दिस आर नॉट, बट दे आर हॅपनिंग बाय देमसेल्फ. त्यामध्ये आईची संमती लागती आहे, खरं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन नसतं आहे आईचं, ते आपोआप होत आहे हार्टबीट अँड डायजेशन. खरं ब्रीथिंगमध्ये आय कंट्रोल करू शकतो. ओके, आयची संमती लागते आहे, खरं तो ब्रीथिंग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ते कंट्रोल पण करू शकतो आय, स्टॉप पण करू शकतो किंवा स्टार्ट पण करू शकतो. यामध्ये फक्त फरक आहे हार्टबीट, डायजेशन आणि ब्रीथिंगमध्ये. ते आपण बघणार आहे पुन्हा. आता मी जाते आहे पुढच्या स्लाइडला. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. ज्या आपण मगाशी ॲक्टिव्हिटी बघितलेले आहेत, इमॅजिन, हे ते आता क्लासिफाय होत आहेत या 3 ॲक्टिव्हिटीजमध्ये, 3 कॅटेगरीमध्ये. त्या कॅटेगरी कुठल्या आहेत बघा? क्लासिफिकेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. ऑल ह्युमन ॲक्टिव्हिटी कॅन बी पुट अंडर द 3 कॅटेगरी. फर्स्ट कॅटेगरी, ॲक्टिव्हिटी दॅट आर गोईंग ऑन इन द सेल्फ. कुठं आहेत?
माझ्यामध्ये होत आहेत, आय मध्ये होत आहेत, सेल्फ मध्ये, जीव मध्ये होत आहेत, दॅट इज दे आर कॉल एज व्हॉट, सेंटियंट ऍक्टिव्हिटी. सेंटियंट ऍक्टिव्हिटी असं देत आहे. नंतर सेकंड, ऍक्टिव्हिटी दॅट आर गोइंग ऑन इन द बॉडी, ज्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट केल्या जातात त्याला म्हणतात मटेरियल ऍक्टिव्हिटीज. ओके. आणि तिसरं कॅटेगरी आहे ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्विंग बोथ सेल्फ अँड बॉडी, दोघांची पण गरज लागते आहे त्यावेळेस, सेल्फ आणि बॉडीची, ती तिसरी कॅटेगरी आलेली. लिहून घ्या आहे. क्लासिफिकेशन ऑफ ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी दॅट आर गोइंग ऑन इन द सेल्फ, सेंटियंट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी दॅट आर गोइंग ऑन इन द बॉडी, material activity, and third, activities involving both self and body. आता आपण एक एक बघूया काय काय आहे ते. ओके, त्यासाठी हा एक चार्ट मॅम आहे. स्लाइड घ्या की. मॅडम झालं नाही. ओके. ऍक्टिव्हिटी ज्या सेल्फमध्ये होत आहेत त्याला सेंटिमेंट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी ज्या बॉडीमध्ये होत आहेत त्याला मटेरियल ऍक्टिव्हिटी, आणि तिसरी कॅटेगरी हे दोन्हीकडे होत आहेत, सेल्फ आणि बॉडी, दोघांची पण गरज लागते त्याला, सेल्फ आणि बॉडीची. ओके. आता नेक्स्ट अजून हा एक इम्पॉर्टंट चार्ट आहे ह्युमन ऍक्टिव्हिटीजचा. मग त्यातले मी आता तुम्हाला 3 कॅटेगरी सांगितलेले आहेत. ऍक्टिव्हिटी गोईंग इन द सेल्फ, ऍक्टिव्हिटी गोईंग इन द सेल्फ हा जो तुमचा पहिला आहे, ऍक्टिव्हिटी गोईंग इन द सेल्फ. मग त्या म्हणजे आपण कसं डिफाईन करू शकतो आहे, ऍक्टिव्हिटीज दॅट आर ओनली हॅपनिंग इन व्हॉट, आय. ऍक्टिव्हिटीज दॅट आर ओनली हॅपनिंग इन व्हॉट, आय मध्येच या ऍक्टिव्हिटी होत आहेत, आय करते त्या ऍक्टिव्हिटी. मग त्या कुठल्या कुठल्या आहेत, दॅट इज नथिंग बट थिंकिंग, ड्रीमिंग, इमॅजिनिंग, अनालायझिंग अँड अंडरस्टँडिंग. ओके. थिंकिंग करता आहे, ड्रीमिंग, इमॅजिनिंग, अनालायझिंग अँड अंडरस्टँडिंग, हे तुम्ही लिहू शकता. मग आपण ह्याला काय म्हणता आहेत, दिस आर माय ऍक्टिव्हिटीज, दे आर इन आय. ते काय आहेत, माझ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ते दे आर व्हॉट, इन आय. कुठं आहेत त्या, सेल्फमध्ये आहेत, आय मध्ये आहेत, माझ्या जीवात आहेत त्या. ओके. सो दिस आर द फर्स्ट कॅटेगरी, ऍक्टिव्हिटीज गोईंग इन द सेल्फ. आता दुसरे जे आहे ते मी इथं चेंज करते, थर्ड ह्याला जाते, बॉडी मधल्या. ऍक्टिव्हिटी गोईंग ऑन इन द बॉडी, म्हणजे दुसरं कॅटेगरी काय आहे, ऍक्टिव्हिटी गोईंग ऑन इन द बॉडी. तुम्ही पण ती थर्ड कॅटेगरी लिहा, कारण की आपल्याला इथं अजून एक कंबाईन करायचं आहे फर्स्ट आणि सेकंड. थर्ड कॅटेगरी कुठली येते आहे, ऍक्टिव्हिटी गोईंग ऑन इन द बॉडी. मग यामध्ये काय आहे, ऍक्टिव्हिटीज दॅट आर गोईंग ऑन इन द बॉडी बट विथ द कन्सेंट ऑफ व्हॉट, आय. बॉडीमध्ये या ऍक्टिव्हिटी होत आहेत, खरं याला संमती कशाची लागते आहे, आयची संमती लागते आहे. जर आय म्हणाला तर ती कॅरीड आउट केली जाते बॉडीमध्ये, त्याची संमती कुणाची लागते आहे, आयची लागते आहे. मग काय आहे ते, ब्रीथिंग, डायजेस्टिंग, ब्लड फ्लो आणि हार्टबीट. ओके, असं झालेलं आहे का. बट दिस ऍक्टिव्हिटी डू नॉट रिक्वायर माय ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, माझा आयचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन लागत नाही. दिस ऍक्टिव्हिटीज आर हॅपनिंग बाय देमसेल्फ, त्या ऍक्टिव्हिटी हॅपनिंग होत आहेत बाय देमसेल्फ, बट विथ द कन्सेंट ऑफ माय कन्सेंट. I don't need to pay particular attention to these activities for them to take place.
मला पर्टिक्युलर आयचं ऐकान फक्त संमती लागते आहे की मला आयला बघायला लागत नाही की ते स्वतःहून त्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. हार्टबीट, ब्लड फ्लो, डायजेस्टिंग. ओके, सो आय डोंट हॅव टू पे अटेन्शन टू दिस. पर्टिक्युलर अटेन्शन लागत नाही द्यायला की टू फॉर द ॲक्टिव्हिटीज टू कॅरीड आउट. ते आपोआपच होत आहेत. ओके, फक्त त्या आयची संमती लागते आहे. त्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय? द ॲक्टिव्हिटीज दॅट आर गोईंग इन द बॉडी. आणि आता तिसरी कॅटेगरी म्हणजेच आपला इथं दुसरी कॅटेगरी येते आहे. दोघांची पण ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व आहेत. ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्विंग बोथ दॅट इज आय अँड बॉडी. ॲक्टिव्हिटीज दॅट आर हॅपनिंग विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बोथ आय अँड बॉडी. मग ते कुठल्या आहेत? सीइंग, टॉकिंग, लिसनिंग, इटिंग अँड वॉकिंग. जेव्हा आपण बघतो आहे तेव्हा आपण आपले डोळे यूज करतो आहे. टॉकिंग आपलं काय आहे? तोंड यूज करतो आहे बोलायला. लिसनिंग इयर्स यूज करतो आहे. इटिंग माउथ यूज करतो आहे. वॉकिंग हँड किंवा द लेग्स यूज करतो आहे. सो दिस ॲक्टिव्हिटी रिक्वायर द बॉडी पार्ट्स. Okay, and according to the suggestion, whatever the I will give suggestion, according to that the body will react. So the activity involving both eye and body. This activity require my active participation. आय सजेशन देता आहे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करता आहे, मगच या ॲक्टिव्हिटी होत आहेत. मग आता ह्यामध्ये मला अजून काय करायचं आहे? जर तुम्ही बघितलं या दोघांचं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मग तिथं बाणेत काय लिहिलेलं आहे? दिस ॲक्टिव्हिटी आर नॉट हॅपनिंग बाय देमसेल्फ. ते स्वतःहून होत नाही. जसं तुमचा हार्टबीट किंवा ब्लड फ्लो डायजेशन होत आहे ते स्वतःहून होत नाहीत ॲक्टिव्हिटी. द एंटिटी दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ॲक्टिव्हिटी इज व्हॉट आय. कुठली एंटिटी रिस्पॉन्सिबल आहे? आय तेच काय करता आहे? आय तुम्हाला सजेशन देता आहे, बॉडीला सजेशन देत आहे, मगच त्या ॲक्टिव्हिटी काय होत आहेत? पूर्ण केल्या जात आहेत. सो द एंटिटी दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस ॲक्टिव्हिटी इज नथिंग बट आय. These activities are not happening by themselves. So that is the difference between what activity going in the self, activity going in the body, and activity involving both I and body. So draw this. मी आज तुम्हाला टेलिग्रॅमवरती हे पाठवते, काय म्हणतात त्याला, PDF पाठवते MCQचं बरं का. आपण जी PPT घेतली त्यामध्ये 20च MCQ होते, 20 का 21. मग तुम्हाला एक PDF पाठवले त्यात जास्तीत जास्त MCQ असतील. तर तुम्ही अभ्यास करा आणि मग नंतर टेस्ट द्या. Yes. झाले का ही स्लाइड? No, ma'am. तुमची ISC कधी आहे?
ते सांगितले का? नाही. ओके. दोन दोन चॅप्टर झालेत का सगळ्या सब्जेक्टचे? नाही, एक झाला. एक एक झालंय का? बरं, ISC ला मला वाटतं 2-2 चॅप्टर असणार आहेत. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही प्रिपरेशनला लागा बरं का. ISC ही मला वाटतं पुढच्या आठवड्यात तर 100% असणारच आहे. पुढच्या किंवा त्याच्या 7-8 दिवसानंतर 100% असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काय आपलं कव्हर झालेलं, म्हणजे माझे सब्जेक्ट सोडून द्या, ते काय आपलं अजून MCQ टेस्ट व्हायची आहे. तर बाकीचे सब्जेक्ट जे आहेत मॅथ्स, त्यांना ते तुम्ही अभ्यास, मॅथ्स नंतर जे काय सिव्हिल काय तुमचं ते कॉम्बिनेशन केलं आहे सिव्हिल आणि मेकॅनिकल, त्याचे जे आहे त्याचे 2-2 चॅप्टर असतील किंवा काय असेल 1.5. त्यासाठी तुम्हाला जेवढे चॅप्टर झालेले आहेत तेवढे तुम्ही प्रिपेअर करा. जे आत्ता तर तुमचे सगळे युनिट टेस्ट झालेले आहे. आता वेळ तुम्हाला अभ्यासाला आहे. जे काय 7-8 दिवस आहेत किंवा 10 दिवस असतील, त्याचा तुम्ही प्रत्येक विषयाला 2-2 दिवस घेऊन नीट अभ्यास करून टेस्ट द्या ISC. बिकॉज दिस ISC इट इज नथिंग बट दिस मार्क्स आर व्हेरी इम्पॉर्टंट when you do the term work मॅडम also. तुमचा आवाज कमी येतोय. कमी येतोय का? ISC चे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे म्हणते ISC चा अभ्यास. चॅप्टर टेस्ट पण होतीच आपली इम्पॉर्टंट, खरं ती MCQ टेस्ट होती. आता हे ISC कशी होणार आहे माहित नाही. ऑनलाईन होणार आहे, खरं 30 मार्काची असणार आहे किंवा जे काय आहे ती इम्पॉर्टंट झालेली आहे ते मार्क्स आपण सेंड करतो युनिव्हर्सिटीला. त्यामुळे तुम्ही नीट अभ्यास करून ती ॲक्टिव्हिटी जी काय ISC ची आहे ती नीट द्या. मॅम सब्जेक्टिव्ह होणार आहे का? हां, ISC सब्जेक्टिव्ह का ऑब्जेक्टिव्ह? ते आता सांग. अजून डिसिजन काय आहे माहिती आहे का? ऑनलाईनच होणार आहे, खरं ते कसं होणार आहे, सब्जेक्टिव्ह का MCQ काय, ते मला अजून काही सांगितलं नाही आहे. अजून एक मीटिंग होणार आहे. मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की ISC घेण्यात येणार आहे. तुमचं संपले की 7-8 दिवसानंतर ISC होणार आहे. प्रत्येकाने युनिट चॅप्टर 2-2 तरी प्रिपेअर करायचा प्रयत्न करा, कम्प्लीट ओके. करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एवढ्या ओके मॅम. वेळेवर असणार आहे ISC. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत का तुमचे सब्जेक्टिव्ह, कसं आहे ते बघायला पाहिजे आता. नाही, आता या आठवड्यात तुम्हाला कळूनच जाईल कसे आहेत ते. झाले का ही स्लाइड? येस मॅम. 2 मिनिट मॅम, वेट. ते EBCचा फॉर्म भरताना डिक्लेरेशनमध्ये कोकणे सरांनी तुम्ही सगळ्यांनी काय प्रतिज्ञापत्र आणि रेशन कार्ड जॉईन केलं होतं का हो? येस मॅम. एकत्रच केलं होतं ना PDF मध्ये? हा, ते ABCचा फॉर्म भरताना तिथंच केलं. असं आहे का? म्हणजे कोणी असं माघारी पाठवलं नाही ना सरांनी? ओके. निकिता झालं का? निकिता? येस मॅम. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट आता ज्या आपण ॲक्टिव्हिटी बघितलेल्या आहेत, बॉडी फंक्शन ॲक्टिव्हिटीज, चॅटबॉक्समध्ये प्रेझेंटी टाका हो. 5 मिनिटं राहिलेले आहेत. जे कोण प्रेझेंट आहेत आता 40 मला चॅटबॉक्समध्ये फक्त 23 दिसत आहेत. चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी आपलं रोल नंबर, डिव्हिजन आणि रोल नंबर टाका. बॉडीली फंक्शन्स. ओके, बॉडीली फंक्शन्स आपण बघणार आहोत आता. The body is a set of self-organized activity that occur with my consent but without my participation. Example, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज कुठं होत आहेत, कुठल्या ॲक्टिव्हिटीज, दॅट इज नथिंग बट द फंक्शन लाईक ब्रीदिंग, डायजेशन, ऑर्गन फंक्शन्स. जे ऑर्गन फंक्शन्स होत आहेत, किडनी कशी वर्किंग होती आहे, दॅट
डायजेशन, ब्रीदिंग, मग त्या ज्या आहेत. सो these activities, these are nothing but the self organized activities that occur with my consent but without my active participation. आईचा कन्सेंट लागतो आहे, आईची संमती लागते आहे, तर विदाउट माय ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. So that is nothing but what? That is the bodily functions. That are nothing but the activities carried out in the body. However, some of these activities can be stopped by me if I want. मग त्या मी सांगितलेल्या आहेत, कुठल्या आहेत त्या? ब्रीदिंग. Okay. The activity in the body can also be understood as a mutual interaction between the two material entities. मग त्या कशा अंडरस्टँड केल्या जातात, कुठल्या प्रोसेसेस यूज केलेल्या असतात या बॉडी फंक्शन, जेव्हा आपण बॉडीच्या फंक्शन्स किंवा ॲक्टिव्हिटी कॅरीड आउट केल्या जातात, मग त्यावेळेस the activities in the body can also be understood as a mutual interaction between the two material entities. For what? For recognition आणि fulfillment of their relationship. त्याला दोन प्रोसेसची गरज लागते आहे, ती कुठली आहे? रिकग्नायझेशन आणि फुलफिलमेंट. बॉडीची ॲक्टिव्हिटी कॅरीड आउट करण्यासाठी दोन प्रोसेसेसची गरज लागते आहे, आणि ती प्रोसेस म्हणजेच काय? रिकग्नायझेशन किंवा रिकग्नायझिंग म्हणजेच काय आहे? पहचानना, ओळखायचं. आणि त्याचं काय? फुलफिलमेंट. फुलफिलमेंट म्हणजेच काय? निर्वाह करणं, म्हणजे ते फुलफिल करणे, करून टाकणे. ओके. म्हणजेच आता एक एक्झाम्पल देते आहे की बॉडीला समजा तहान लागली तर ते काय करत आहे? बॉडी रिकग्नायझेस इट्स रिलेशनशिप विथ वॉटर अँड फुलफिल इट. मग ते फुलफिल कसं करत आहे? बॉडीला जर तहान लागली तर ते रिकग्नायझिंग इट्स रिलेशनशिप विथ वॉटर, वॉटरचे रिलेशन काय आहे, आणि ते फुलफिल करण्यासाठी नक्की ते काम कुठलं करत आहे? बाय ॲब्झॉर्बिंग द वॉटर वी ड्रिंक टू द एक्सटेंट नीडेड and uses it for the nourishment of various organ. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे, आपल्याला तहान लागली आहे, तर आपली तहान मिटवण्यासाठी जेवढं पाणी लागतं आहे तेवढंच आपण पाणी काय करतो आहे? पाणी आपण काय करतो आहे? ड्रिंक करतो आहे. आणि जे काय ड्रिंक केलेलं पाणी आहे ते नरिशमेंट ऑफ व्हेरियस ऑर्गनसाठी आपण काय आहे? आपली बॉडी ती पाठवती आहे. ओके. म्हणजेच ते रिकग्नाइज करता आहे केवढी आपली नीड आहे, ते बॉडी रिकग्नाइजची पहचान करता आहे आणि लीड टू व्हॉट इट्स फुलफिलमेंट, निर्वाह करणं म्हणजेच काय आहे? नीड टू बट फुलफिलमेंट ऑफ. फुलफिलमेंट म्हणजेच काय आहे? ते जे पाणी आपण ॲब्झॉर्ब केलेलं आहे ते नरिशमेंट ऑफ व्हेरियस ऑर्गनसाठी दिलं जात आहे, ते फुलफिल करतं त्याचं काम. मग यामध्ये जेव्हा ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट केल्या जातात बॉडीमध्ये, त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये दोन प्रोसेसेसची गरज आहे. ती कुठली आहे? रिकग्नाइज करणं महत्त्वाचं आहे, ओळखणं महत्त्वाचं आहे, आणि दुसरं काय आहे? ओळखल्यानंतर किंवा रिकग्नाइज केल्यानंतर ते फुलफिल करणं महत्त्वाचं आहे. या दोन प्रोसेस महत्त्वाच्या आहेत. लक्षात येत आहे का? ओके. Yes, ma'am. Yes, So you can write that much part and we will stop here because the time is 11:59. So already still in chat box 30 students have given their presenting, but in participant 37 it is showing. So where are the 7 students? Your presenting will be not be considered. Please write in your chat box. If already you are written, don't write again. But ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहा. आणि ही स्लाइड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्लीज लिहून काढा. द बॉडी इज अ सेट ऑफ सेल्फ ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटीज दॅट ऑकर विथ माय कन्सेंट बट विदाउट माय पार्टिसिपेशन. एक्झाम्पल: फंक्शन लाईक ब्रीदिंग, डायजेशन, organ function. However, some of this activity can be stopped by me if I want. Example: breathing. The activity in the body can also be understood as mutual interaction
between two material entities for recognition and fulfillment of their relationship. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की ऍक्टिव्हिटी ज्या काय बॉडीमध्ये होत आहेत त्यामध्ये दोन प्रोसेसेसचे महत्वाच्या गरज आहे दोन प्रोसेसेसची आणि ती कुठली आहे रिकग्नायझेशन आणि फुलफिलमेंट. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही एक्झाम्पल देऊ शकताय. बॉडी रिकग्नायझेस इट्स रिलेशनशिप विथ वॉटर. इफ यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर, बॉडी रिकग्नायझेस इट्स रिलेशनशिप विथ वॉटर अँड फुलफिल इट. मग ते फुलफिल कसं केलं ते ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. बाय ॲब्झॉर्बिंग द वॉटर वी ड्रिंक, कॉमा जेवढं पाहिजे तेवढंच पिणार आहे, टू द एक्सटेंट नीडेड and uses it for the nourishment of various organ. ब्रॅकेट क्लोज. मग तुम्ही हे ड्रॉ करू शकता. रिकग्नायझिंग म्हणजेच काय, पहचानना, एरो ड्रॉ करून. फुलफिलिंग म्हणजे निर्वाह करणं, फुलफिल करणं, पूर्ण करणं, जे कशासाठी आहे ते काम पूर्ण करणे. लीड्स टू, recognizing lead to fulfillment. So two processes are necessary to carry out the body function. Okay, we will stop here.